आज आपण वेगळ्या प्रकारची अशी स्वीट डिश बनविणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे। मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यात 2 चमचे मी तूप घातलेले आहे आणि हे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पातळ असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। जिलेबीचे बॅटर जसे आपण तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला याचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करून घेतलेले आहे। हे आपण एका बाजूला ठेवून देऊया। नंतर मी एका पॅनमध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यात अर्धी वाटी मी पाणी घातलेले आहे आणि साखर वितळेपर्यंत आपण छान याला उकळून घेणार आहोत। छान असे उकळून झाले की त्यात मी पाव चमचा जिलेबीचा कलर घातलेला आहे। पाव चमचा नाही, थोडा कमीच आहे। अशा प्रकारे छान पाकाचा कलर दिसतोय। हा पाक एकतरी करायचा नाही आहे, एकतरीपेक्षा कमीच। साखर वितळली की थोडा वेळ उकळू द्यायचे आणि बंद करायचे। नंतर एका बाउलमध्ये मी 4 चमचे नारळाचा कीस घेतलेला आहे। त्यात 1 चमचा मी बारीक केलेली साखर घातलेली आहे आणि 4 चमचे मी इथे मिल्क पावडर घालणार आहे। 4 चमचे नारळाचा कीस घेतला तर 4 चमचे मिल्क पावडर घालायचे आहे आणि साखर सुद्धा कमीच घालायची आहे, कारण मिल्क पावडरला गोडवटपणा असतो। आणि हे सगळे आपण मिक्स करून घेणार आहोत। सर्व साहित्य आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर मी अर्धा चम्मचच फक्त दूध घातलेले आहे, कारण साखर आणि मिल्क पावडर असल्यामुळे याला पाणी सुटेल आणि याला छान आपण असे मळून घेणार आहोत। असे छान मळून झाले की त्याला ओलसरपणा येतो आणि त्याचे आपण छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत। दाबून दाबून आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। हे गोळे तयार झाले की हातावर आपण छान याला गोल आकार देऊया। दोन्ही हातावर आपल्याला मळून असे गोल आकार द्यायचे आहे। अशा प्रकारे छान आपण याला गोल करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे मी असे 3 गोळे तयार करून घेतले। नंतर मैद्याचे जे बॅटर होते त्यात मी पाव चमचा इनो घातलेला आहे। त्यावर थोडे पाणी घालूया आणि छान आपण याला मिक्स करून घेऊया। छान आपण याला फेटून घेतलेले आहे। नंतर मी एक दुधाचे पॅकेट होते त्याला असे कट करून मी त्याला बारीक असे छिद्र करून घेणार आहे। एका कॉर्नरला अशा प्रकारे बारीक असे कापून घ्यायचे आहे। खूप जाडे करायचे नाही, बस अशा प्रकारे छान बारीक असा याला कट करून घेतलेलं आहे आणि ते एका ग्लासवर ठेवून त्यात मैद्याचे बॅटर आपण घालणार आहोत। आणि याला पॅक करून घेतलेले आहे। मी गॅसवर तेल छान असे कडकडीत गरम करून घेतलेले आहे आणि तेल हे छान असे कडकडीतच झाले पाहिजे, नाहीतर हे सापट होतात जिलेबी। आणि अशा प्रकारे छान अशी मोठी मी जिलेबी तयार करून घेतलेली आहे। याला मध्ये आपण छाराने दाबून घ्यायचे, म्हणजे थोडा मधला भाग असा दबला जातो आणि अशा प्रकारे गुलाबी सर मी तळून घेतले। इथे आपली ही जिलेबी तयार झालेली आहे। यावर मी तयार केलेला पाक घातलेला आहे। हा सर्वीकडे असा छान घालून घ्यायचा, म्हणजे रसरशीत अशी आपली जिलेबी तयार होईल। मी इथे गरमच पाक घातलेला आहे, खूप गरमही नाही, थोडा कोमट आहे।
तो असा घातलेला आहे पूर्ण याच्यावर. आणि जे आपले तयार गोळे होते ते माझ्याकडे थोडी रबडी शिल्लक होती, त्यात मी हे गोळे घालणार आहे. एक एक गोळा घालून आपल्याला त्यावर ठेवायचे आहे. आणि या जिलेबीसोबत हा गोळा खाल्ला तोडून तर याची टेस्ट वेगळीच लागते. एकदा नक्की करून आणि खाऊन बघा. आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. अशा प्रकारे हे आपले पक्ष्यांचे घरटे तर नाही म्हणता येणार याला, पण दिसते तशीच. चला, तयार आहे आपली नवीन प्रकारची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. छानशी अशी आपली रेसिपी नवीन प्रकारची तयार आहे.